नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींच्या कृपेने खुश रहा, आनंदी रहा. आजचा विशेष असा व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहोत. हा व्हिडिओ नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये महिलांनी कोणत्या 7 चुका अजिबात करायच्या नाहीत किंवा 7 कामे करायची नाहीत. स्त्रियांनी हे नियम पाळले असता घरामध्ये धनलक्ष्मी येईल आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील. तर व्रत पूर्ण होईलच आणि माता लक्ष्मीचा, दुर्गा मातेचा आपल्यावरती आशीर्वाद नेहमी राहील. तत्पूर्वी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून जे आम्ही व्हिडिओ पाठवेन ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर वेळ न वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, गणेशोत्सवानंतर आत्ता लवकरच नवरात्रीला सुरुवात होणार आहे. 10 दिवस चालणारा हा उत्सव देशभरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. कोलकाता हा सण अत्यंत महत्त्वाचा असा विशेष आहे. या कोलकाता शहरामध्ये विशेष याची पूजा केली जाते. हा मोठ्या आनंदात आणि मोठ्या परंपरेमध्ये सुद्धा देखील साजरा केला जातो. तर देशभरात अनेक ठिकाणी दुर्गामातेचे पाडवाला उभे करत असतात. महाराष्ट्राचा विचार केला तर हा महाराष्ट्र घटस्थापना करून हा सण साजरा करत असतो. घरोघरी घट बसवून आपण व्रत करत असतो. नवरात्रीचे व्रत 9 दिवस केले असता आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचे नेहमी वास राहते. दुर्गामातेचा म्हणजेच 9 मातेंचा घरामध्ये वास राहून आपल्यावरती आशीर्वाद प्राप्त होतो असे देखील मान्यता आहे. घरोघरी घट बसवून त्यातील माती अनेक बीज पेरले जातात. हे बीज, कोवळे अंकुर देवघरामध्ये घट बसवून जन्माला येतात. हेच देवीच्या शक्तीचे प्रतीक मानून त्यांचे पूजन केले जाते. नवरात्रीचा सण वर्षातून 4 वेळा साजरा केला जातो, ज्यामध्ये शारदीय नवरात्री हा सण खूप महत्त्वाचा आणि विशेष आहे. अश्विन महिन्यामध्ये शारदीय नवरात्री सण मोठ्या प्रमाणावरती साजरा केला जातो. या दरम्यान दुर्गामातेच्या 9 रूपांची पूजा केली जाते. घरात घटस्थापना केली जाते. अखंड ज्योत प्रज्वलित केली जाते. 9 दिवसांमध्ये विशेष पूजा केली जाते. 10व्या दिवशी दसरा, खंडेनवमी आणि सीलंगण असते. नंतर मातेच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते. हिंदू धर्मात नवरात्रीचे 9 दिवस अत्यंत पवित्र मानले जातात. या 9 दिवसांचे शास्त्रामध्ये काही नियम सांगण्यात आले आहेत. त्यांचे पालन करणे खूप महत्त्वाचे आहे. अन्यथा या नियमाकडे दुर्लक्ष केले असता नवरात्रीमध्ये झालेल्या या चुकामुळे देवी आपल्यावरती नाराज देखील होऊ शकते. त्याचप्रमाणे व्रत आणि विधिवतपूर्वक पूजा देखील करणे खूप महत्त्वाचं आहे. यामुळे जीवनामध्ये अपार सुख, शांती आणि समृद्धी भरून टाकते. नवरात्री म्हणजे देवीचा जागर, शक्तीची पूजा. या पूजेसाठी संयम, जिद्द आणि मनशांती आवश्यक असते. देवीची पूजा करताना काही नियमांचे देखील पालन करणे आवश्यक आहे. त्यासोबत व्रत आणि संयम असायला हवा. नवरात्रीमध्ये नवरात्री आज म्हणजेच 3 ऑक्टोबरपासून ते 9 दिवस चालणार आहे. या उत्सवात दुर्गा देवींची पूजा केली जाते. त्यामुळे दुर्गा पूजा म्हणून नवरात्रीची वेगळीच ओळख आहे. पूजा केल्याने मन प्रसन्न राहते आणि शांती देखील राहते. त्यासोबत नकारात्मक शक्ती निघून जाते आणि सकारात्मक शक्तीचा, ऊर्जेचा देखील संचार घरामध्ये होत असतो. सुख, समृद्धी, धन आणि मनशांती प्राप्त झाल्यानंतर मंदिर अथवा घरामध्ये दुर्गामातेची पूजा करून तिला प्रसन्न केले जाते. घटस्थापनेनंतर त्या दिवशी तो कलश आणि नारळ ठेवून मनोभावे पूजा देखील केली जाते. या दिवशी उपवास केला जातो. घरामध्ये देवीचा अखंड दिवा तेवत ठेवावा लागतो. हा दिवा आपण अखंड 9 दिवस तेवत ठेवायला हवा. त्यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा राहते आणि वातावरण प्रसन्न राहते. एवढेच नाही तर काही जण 9 दिवसामध्ये पायामध्ये चप्पल घालत नाहीत. आपण या काळामध्ये चप्पल घालायची नसते. दुर्गामाता देवीचा उपवास करताना काही नियमांचे पालन करणे खूप आवश्यक आहे. दुर्गा मातेची पूजा करताना आवश्यक त्या पालन केल्यामध्ये करायला हवे. नवरात्रीमध्ये आपण मांसाहार अजिबात करायचा नाही. याशिवाय लसूण, कांदा खाऊ नये.
लसूण आणि कांदा खाऊन आपण नैवेद्य बनवला, जेवणामध्ये वापरला किंवा खाल्ला तर हे मद्य सेवनासारखेच आहे. कांदा लसूण हा तामसी असल्यामुळे या काळामध्ये आपण कांदा लसूण वर्ज्य करायचा आहे. नवरात्रीमध्ये प्रत्येक व्यक्तीने चामड्याच्या चपला काही वस्तू वापरू नयेत. त्या कोणत्या वस्तू आहेत? बेल्ट, पर्स, बॅग, चप्पल, शूज अशा प्रकारे वस्तू वापरणे टाळावे. नवरात्रीमध्ये व्रत करणाऱ्या व्यक्तीने अन्न आणि मीठ खाऊ नये. आपण या काळामध्ये सेंध व काळ्या मिठाचा वापर केला तरी चालतो. आपण या काळामध्ये फळे खावीत. दुर्गामातेच्या पूजेनंतर आरती न विसरता करावी. पूजामध्ये काही त्रुटी राहिल्या असतील तर आरतीमध्ये पूर्ण होऊन जातात असे देखील शास्त्रामध्ये सांगितलेले आहे. आरती करताना धूप आपण निरंजन हे अवश्य असावे. धूपामध्ये आपण जर लवंग आणि दालचिनी आणि वेलदोडा वापरला तर घरातील नकारात्मक शक्ती सर्व निघून जाते आणि घरातील वातावरण देखील प्रसन्न राहते. घरातील किडे डास पळून जातात. अगरबत्तीच्या केमिकलपासून तयार होणाऱ्या यामुळे आपल्या शरीराला हानिकारक होऊ शकते. पण नवरात्रीमध्ये दुर्गामातेची जुनी मूर्ती असेल तर त्या मूर्तीला तडा गेला असेल तर ती मूर्ती अजिबात वापरायची नाही. आपण नवीन मूर्ती आणून त्या देवीची प्रतिष्ठापना करायची आहे. जे लोक नवरात्रीमध्ये उपवास करतात व व्रत पाळतात त्यांनी दिवसा झोपू नये. त्यामुळे घरातील आळसाचे वातावरण निर्माण होते. व्रत करताना, पूजा आणि आरती करताना आपण एकाच वेळी पूर्ण करायचे आहे. अखंड पडून देऊ नये किंवा काही टप्प्याटप्प्याने करू नका. यामुळे तुम्ही केलेल्या पूजेचा संपूर्ण तुम्हासनी व्रताचे फळ प्राप्त होणार नाही असा समज देखील आहे. व्रत करणाऱ्याने स्वच्छ हातपाय धुवून दररोज नवीन कपडे परिधान करावेत. आपण जुने कपडे, फाटलेले कपडे या काळामध्ये वापरायचे नाहीत. पूजा करण्यापूर्वी दररोज स्नान करून घराचा परिसर स्वच्छ करून नंतरच माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी ही पूजा करायची आहे. नंतरच आपण काही फळ वगैरे उपवासाचे साहित्य खाणार असाल, काही उपवास करणार असाल, फराळ देखील करू शकता. या दिवसामध्ये नख कापणे, केस कापणे, दाढी करणे या गोष्टी देखील करायच्या नाहीत. व्रत करणाऱ्यांनी हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत. नंतरच घरामध्ये आपण जायचे आहे. कोठून बाहेर येऊन आपण देवासमोर उभा राहू नये. नवरात्रीमध्ये चमड्याच्या वस्तू अवश्य वापरू नयेत. तसेच चमड्याच्या वस्तूपासून काही वस्तू बनल्या असतील त्याही वापरू नयेत. चमड्याच्या वस्तू अशुद्ध असतात. त्या प्राण्यांच्या कातड्यापासून बनवलेल्या असतात. नवरात्रीमध्ये घरामध्ये अशा अस्वच्छ गोष्टी देखील ठेवायच्या नाहीत. नकारात्मक गोष्टी आपण काढून टाकायच्या आहेत. नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये पवित्र आणि सात्विक आपण खायचे आहे आणि सात्विक देखील राहायचे आहे. या 9 गोष्टीमध्ये मांसाहार अजिबात करू नका किंवा घरी आणू नका. नवरात्रीमध्ये लसूण कांदा खाण्यास सक्त मनाई आहे. नवरात्रीमध्ये लिंबूचा वापर करू नये. या काळामध्ये लिंबू कापणे हे देखील यज्ञासारखे मानले जाते. त्यामुळे लिंबू खाऊ नका किंवा कापू नका. या दिवसामध्ये लिंबूचे लोणचे देखील खाणे टाळावे. या गोष्टीपासून आपण पूर्वापार चालत आलेल्या गोष्टी आहेत. आपल्याला आजी आजोबा पणजोबांनी या गोष्टी पाळलेल्या आहेत, म्हणून आपण या देखील गोष्टी पाळायच्या आहेत. जो कोणी मनोभावे पूजा करतो तो आपल्या परीने हे व्रत पाळण्याचे पूर्णपणे प्रयत्न करत असतो. मात्र देवी मनोभावे पूजा करणे म्हणजे देवीला प्रसन्न करून घेण्यासारखे आहे. पण या काळामध्ये कुणालाही वाईट अजिबात अपशब्द बोलायचे नाही. कुणाविषयी वाईट विचार देखील करायचे नाहीत. या गोष्टी आपण नवरात्रीमध्ये पालन करायचे आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हासनी कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि कमेंटमध्ये जय दुर्गा माता लिहायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हा संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद.